भारतीय जैन समाज संघटना म्हणून एक वाघोलीला शाळा आहे. तिथल्या सरांनी मला एक दिवसाचं वर्कशॉप घ्यायला बोलवलं. जे शेतकरी आहेत ज्यांनी आत्महत्या केलेली त्यांची पोरं होती, पोरं तिथे शिकायला आणलेली त्यांनी. सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत दगडासारखी पोरं बसून मी ओरडतोय, गाणं म्हणतोय, नाचतोय, उड्या मारतोय, काहीच नाही, रिस्पॉन्डच करायला तयार नाही. मला घाम फुटला ग अक्षरशः, काय करायचं. आणि जाताना मग मात्र लुबदून पडायला लागले की सर जाऊ नका ना, सर जाऊ नका ना. तिथेच एक किस्सा असा झाला. तिथल्या प्रिन्सिपल सरांचा एक दिवस फोन आला, सर तुम्हाला आज यायला जमल का. तर म्हटलं मी आत्ता ऑफिसला आलो. नाही नाही काही करा तुम्ही आज या. तर मी म्हटलं काय एवढं काय अर्जंट. नाही तुम्ही या, तुमच्यामुळं मुलं थोडी मोकळी झाली होती त्या दिवशी, तुम्ही आज या. हॉस्टेलमधले एका मुलीने सुसाईड केलेले आणि हे सगळे पोरं सगळे एकदम काय म्हणजे काय त्यांना कळत नव्हतं काय होऊन सुन्न होऊन बसलेले आहेत पण हे सगळे. तर तुम्ही आलात तर थोडंसं त्याच्यातून बाहेर येतील. तर मी ऑफिसला म्हटलं मी चाललो आणि मी गेलो. सकाळपासून 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काही केलं नाही. आम्ही गप्पा टप्पा फक्त मारल्या तिथे, थोडंसं पोरांना रिलॅक्स केलं. हे काही अनुभवणं इतके मला हे करून गेलेत ना की माझ्यासाठी खूप खूप काही शिकवून जाणारे अनुभव आहेत.